काय चालू मायेची लक्षणं व तिची सिद्धी. काय आहे मायेचं लक्षण? चालू आहे वाटतं शिकवायचं चालू आहे चालू आहे. मायेची मायला असतही म्हणता येत नाही, मायला असतही म्हणता येत नाही. सदा सदा विलक्षण. तिची उत्पत्ती कोणापासून म्हणणार? ब्रह्मापासून मायेची उत्पत्ती होते का? बरं, जीवेश्वरापासून का न होत? जीवच काय मायेचं कार्य आहे. जीवाला आणि ईश्वराला उपादान कारण ही मायाच आहे. जीव ईश्वर हे कोणाचं कार्य आहे? कार्यापासून कारणाची उत्पत्ती होत नाही. मुलापासून कुठे बाप उत्पन्न होतं का? अजून तर दिसला नाही. म्हणून का म्हणावं लागतं? मी जीवेश्वरापासून माया उत्पन्न होत नाही. मग अनादी आहे. काय? ज्याला उत्पत्ती नसते त्याला काय म्हणायचं? म्हणून माया काय झाली? मग त्याची प्रतिती सांगायची. प्रतिती म्हणजे तिन्ही अवस्थेमध्ये तिची प्रतिती येते. पण त्याला असत म्हणता येत नाही. बाद होते म्हणून मग काय म्हणायचं? म्हणजेच माया मिथ्यात्वाचं कार्य आहे. मिथ्या एकमेव अद्वितीयम ब्रह्म हे मायेचं कार्य आहे का? ब्रह्म कसं आहे? सत. आणि माया कशी आहे? सदा सदा. तिचं कार्य आहे सुद्धा सदा सदा. म्हणजे मिथ्या अद्वैतवाद सिद्धी होता. परिच्छेद क्रमांक 14. मायेचे लक्षण व तिची सिद्धी. प्रथम मायेचे लक्षण असे की माया ही अनादी व अंतवती असून सत्सताहून विलक्षण म्हणजे मिथ्या आहे. कशी आहे ती? कोणा विचारलं माया मिथ्या कशावरून सांगायचं? अनिर्वचनीय म्हणून. एखाद्याने विचारलं अनिर्वचन म्हणजे काय? सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता. असत का म्हणता येत नाही? ती प्रतिती. बाबा मी म्हणतो का एखादा मनुष्य मी अज्ञानी आहे असं म्हणतो. मी अज्ञानी आहे म्हणणंच मायेची प्रतिती. स्वप्नामध्ये जे दिसतंय कोणाची प्रतिती? मायेची प्रतिती. आणि जागा झालेला मनुष्य म्हणतो मी काही जाणत, हे कोणाची प्रतिती? अज्ञान, अविद्या, माया एका अर्थवाचक आहे. ऐकलं मला गेलं होतं हे जे होतं अविद्या व्याख्या लिहा. अविद्या सांगितली होतं व्याख्या लिहा. काय लिहिलं मग अविद्याचं? अनित्य, मलिन, अशुद्ध, परिच्छिन्न जे सद म्हणजे अनात्माकार वस्तूच्या ठिकाणी या मायेचे जे धर्म आहेत त्याची प्रतीती येणे तेच अविद्या. तिलाच अविद्या म्हणतो. अविद्या, अज्ञान, शक्ती हे तिचे नाव आहे. वाचून जा. या मायेलाच अविद्या, अज्ञान वगैरे नावे आहेत. ब्रह्मचैतन्याश्रित माया आहे म्हणून वर सांगितलेच आहे ते सामान्य चैतन्य मायेचे विरोधी नाही. कल्पित पदार्थाला काय लागतं? कल्पित पदार्थाला काय लागतं? आता सांगितलं. अरे कल्पित पदार्थाला आश्चर्य लागतं. एखाद्या भिंतीवर चित्र काढायचं असेल मग काय आकाशात चित्र निघते? कुठे निघते? मग चित्राला आश्चर्य कोण झाली? चित्र खरं आहे का कल्पित आहे? मग कल्पित पदार्थाला काय पाहिजे? मग तर मायेला आश्रय कोण? ब्रह्मा. उलट तिच्या जगत्कार्यास साधक आहे त्या मायेस विरोधी ब्रह्माकार वृत्ती किंवा त्या वृत्तीत असलेला आभास हा आहे. शुद्ध चैतन्याश्रित असलेली माया अनादी आहे. आदी म्हणजे उत्पत्ती
मायेस उत्पत्ती नाही म्हणून अनादी आहे. तिला उत्पत्ती कोणापासून सांगणार? उत्पत्ती कोणापासून सांगणार? ब्रह्मापासून माया होते का? बरं, जीवेश्वरापासून माया होते का? मायाची अनादी काय सांगायचं? तिची उत्पत्ती सांगता येत, त्याला अनादी म्हणतात. याची उत्पत्ती आहे पण उत्पत्ती सांगता येत नाही, त्याला काय म्हणायचं? अनादी. म्हणून मायेची उत्पत्ती सांगता येत नाही. मग कारण ती काय मानलेली आहे, काय आहे, कशा करता मानली तिला? जगत प्रतीच्या संगती करिता. संगती करता एरवी तिची काय नाही, गरज नाही, पण जगताची संगती लावायची आहे ना. माया मानल्याशिवाय जगताची संगती लावता येत. मग माया काय केली पाहिजे? मानवीने मानलीच पाहिजे. अरे एखादा माणूस एखादा माणूस म्हणायला लागला, एका लहान मुलाला घेऊन आला आणि म्हणायला लागला, म्हणला मी ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचारी आहे तर मूल कसं मूल असेल तर मग ग्रस्त श्रम काय केलं पाहिजे? एक त्या मुलाची आई काय केली पाहिजे? मला मी मानत नाही. मला का स्वर्गातून पडते का? अजून काय लेकरू कुठं झाडाला लागते का? जमिनीतून निघते का? मग माया काय केली पाहिजे? शिष्य म्हणतो, माया उत्पन्न होते असे मानले तर काय अडचण आहे? कोणापासून मानणार? ब्रह्मापासून होते का? जीवेश्वरापासून होते का? ब्रह्मापासून का होत नाही? असंग स्वरूप आहे, तिथे कोणताच काय नाही. दगडातून कुठे अंकुर निघत असतं का? अंकुर कुठे निघतो? अरे ते मटकी असते का नाही, मटकीतून काय निघतो? खडा असला तर मग खड्यातून काय निघत नाही? अरे खड्यातून अंकुर काय निघत नाही? ते असंग आहे, निर्विकार आहे, जड आहे, त्याच्यातून नाही, त्याच्यात सूक्ष्म आहे. काय त्याच्यात? जड आहे म्हणून नाही, सूक्ष्म आहे त्याच्यात. त्यालाच म्हणायचं अनादी बीजान्य आहे. ज्यावरती कार्य दिसते त्यावरती सूक्ष्म अवस्था काय केली पाहिजे? ज्यावरती अंकुर दिसते तर अंकुरची सूक्ष्म अवस्था, त्यालाच बीज म्हणतात. काय वेळेला जडातून निघते असा अर्थ नाही. अगोदर त्याचं सूक्ष्म रूप काय करावं लागतं आणि मग सूक्ष्म रूपातून स्थूल रूप. कोणतं रूप? हे पहा, शेंगदाण्याच्या दाण्यामध्ये कोणतं रूप आहे अगोदर? आणि पाण्याचा संबंध आला म्हणजे स्थूल रूप. यालाच म्हणतात झाड अगोदर का बीज अगोदर? बीज अगोदर म्हटलं तर झाडाशिवाय बीज आलं. बरं, बीज अगोदर म्हटलं तर झाडाशिवाय बीज कशाला? झाड अगोदर म्हटलं तर बीजाशिवाय कोण अगोदर सांगता येत? याला अनादी बीजवन. श्री गुरु म्हणतात, कोणापासून उत्पत्ती मानणार? शिष्य म्हणतो, परमात्म्यापासून. श्री गुरु म्हणतात, तो अविक्रिय व असंग आहे, त्याच्यापासून माया उत्पन्न होणे शक्य नाही. कोणापासून? माया काय होत नाही, उत्पन्न होऊ शकत नाही. येड्या बाबळीला कुठं आंबे येत असते का? शक्य आहे का? आंब्याला आंबे येईना, येड्या बाबळीला कुठं? बरं आहे, बरं. संस्थेतला आंबा दरवर्षी येतो का? चांगला आंबा आहे. पुरे आंबा यायचा, पण ते संस्थेला कंपाऊंड नव्हतं. त्याच्यानं परत कच्चेच काय करायचे? आता हा उभं राहून सुद्धा काय करतात? चढण्याचं तिच्या फांद्या तोडून टाकल्या. तोडायला नाही पाहिजे होतं.
म्हणजे मग तुम्हाला हाताने काय तोडलं जाऊ द्या. मी कशा करता सांगितलं, अगोदर बीज काय केलं पाहिजे. बीज कुठून आलं? स्थूल कुठून आलं? मग त्याला काय अनादी, काय म्हणायचं? शिष्य म्हणतो, बरे ईश्वरापासून माया झाली असे म्हटले तर? श्रीगुरु म्हणतात, अरे बाबा, ईश्वर, जीव किंवा बाकीचे सर्व जगत हे तर माया कार्य आहेत. प्रथम मायेची सिद्धी झाल्या वाचून ईश्वर, जीव किंवा जगत यांचे स्वरूपच सिद्ध होणार नाही. अगोदर कोणाची सिद्धी झाली पाहिजे? मग कोणाची सिद्धी आहे करे? अगोदर लेकराची सिद्धी, नंतर बाईची सिद्धी. काय हो म्हणता तुम्ही? अरे अगोदर कोणाची सिद्धी, नंतर कोणाची? अजून तर काय असं झालं नाही. अगोदर लेकराची, नंतर बाईची, असं कुठं आहे का? पुढे म्हणून ईश्वरापासून माया उत्पन्न झाली असे म्हणता येणार नाही. तसे म्हटले तर पुत्रापासून पित्याची उत्पत्ती होते असे म्हणावे लागेल. अशा रीतीने माया उत्पत्तीरहित आहे, म्हणून अनादी आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं? कारण त्याची उत्पत्ती सांगता येत नाही. ब्रह्माची उत्पत्ती सांगता येत नाही. मायेची नाही, त्याच्या संबंधाची नाही, जीवाची नाही, ईश्वराची नाही, आणि भेदाची नाही. 6 पदार्थ वेदांतामध्ये अनादी आहे. त्याची उत्पत्ती कोणापासून सांगणार? आपण केव्हापासून जीव झालो सांगता येईल? अनादी म्हणायचं. काय म्हणायचं? आता कोणत्या कोणत्या योनीत होतो हे सांगता येईल नाही का? मनुष्य देहात आलो, कोणत्या योनीतून आलो हे मात्र काय त्याच्या संस्कारावरून समजायचं. कशावरून? आपण झाड जाणीचे, भोगे जाणीचे केले काय? आता येऊ नये बरोबर. आपण कोणत्या देहात आलो? मनुष्य देहात. बाकीच्या योनी आहेत की, पण मुक्त होण्याकरता कोणती योनी आहे? या योनीमध्ये जीवाला काय होता येते? जीवपणा घालवता येते. जीवपणा घालून ब्रह्मरूपता प्राप्त करू नये. आहे का रे? जेणे हा जीव दिला आहे का? दिले इंद्रिय, मग तत्पर त्याच्याकरता चाललेलं आहे. मग जीव म्हटल्यानंतर माया काय केली पाहिजे? मग तिचं चाललं आहे. माया कशी म्हणायची, काय म्हणायची, तिला तशीच ठेवायची का? ब्रह्मज्ञान झालं की माया काय होते? संपली. ब्रह्मज्ञानाने मायेचा नाश होतो, म्हणून माया अंतवान आहे. सतासताहून विलक्षण आहे, म्हणून मिथ्या आहे. ज्याचा तिन्ही काली बाध होत नाही त्यास सत म्हणतात, असे फक्त चैतन्यच आहे. सत कोणाला म्हणायचं? ज्याचा बाध होत नाही त्याला काय म्हणायचं? आणि जर बाध होत असेल तर असत. माया सत आहे का असत आहे? सदसत विलक्षण असत आहे ना माया. असत म्हणजे नाही का लक्षामध्ये? असत त्याला म्हणतात ज्याची प्रतीतीच होत नाही त्याला काय म्हणायचं? वंद्यापत्र कसं आहे? त्याची प्रतीती होते ना, मग त्याला काय म्हणतात? असं सत्कुणाला म्हणायचं ज्याचा त्रिकाली बाध होऊ शकत नाही त्याला काय म्हणायचं? ब्रह्माचा बाध होतो का? मग त्याला काय म्हणायचं? बरं, मायाला सत म्हणावं, काय म्हणावं? पण प्रतीची राहिली म्हणून काय म्हणता येत नाही. नाही चुकलं आमचं. सत बाध होते म्हणून बरं असत म्हणा, काय म्हणा, पण प्रतीची येते म्हणून काय म्हणता येत नाही. मग असताहून सताहून सदा म्हणजेच अनिर्वचित म्हणजे त्याचं कार्यही मिथ्या. मायाही मिथ्या आणि तिचं कार्यही.
माया ब्रह्मज्ञानाने बाधित होते म्हणून स्वतःहून विलक्षण आहे. ज्याची तिन्ही काली प्रतीती होत नाही ते शशशृंग किंवा आकाशपुष्प याप्रमाणे असत असते. माया किंवा मायाकार्य याची ब्रह्मज्ञानाहून पूर्वी तिन्ही अवस्थेत प्रतीती होते. हे पहा सत्कोणाला म्हणायचं वंद्यपुत्र अजातवादाचे दृष्टांत कोणाचे शशशृंग वगैरे याला असत असं म्हणत असतात. मायाची काय येते माया दिसते का अशी. हे पहा हे जे दिसतं ना सगळं माया मी अज्ञानी असं म्हणतो. काय म्हणतो यालाच म्हणतो जागृतीमध्ये प्रती. ब्रह्मरूप असून काय म्हणतो मी अज्ञानी आहे असं समजतो. हीच कोणाची प्रती आवरण घालते. ती काय घालते मग म्हटलं कोण आहे तर मनुष्य आहे अमका आहे तमका आहे. त्याचे सद्धर्म आपल्या ठिकाणी घेऊन लहान मोठा काळा गोरा काय तुमचा करता भोगता जन्मणारा मरणारा हे सगळे कोणाचे धर्म आहे. काय अविद्येचे शरीराचे. अविद्या काय अशुची पदार्थ काळा आणि गोरा शरीर आहे का नाही. आपण शरीर स्वरूप आहोत शरीरावर भिन्न आहोत. मग आहे तरी कोण ब्रह्म. त्याचं ज्ञान कोण होऊ देत नाही माया. म्हणून जागृतीमध्ये सुद्धा अज्ञानाच्या द्वारा मायेची काय येते. स्वप्नामध्ये जे दिसते ते सुद्धा मायेचंच काय आहे. आणि स्वप्नामध्ये जगात पदार्थाच्या रूपाने जी प्रती देते तीच कोणाची. पुढे जगा झाला मनुष्य मला इतका वेळपर्यंत झोपला होता काय जाणत होता तुम्हाला काही जाणत नव्हतं. एकवीस प्रती कोणाची. तिन्ही अवस्थेमध्ये मायेची काय ते माया काय करायला लागते मानावीच लागते. वाचा माया किंवा माया कार्य याची ब्रह्मज्ञानाहून पूर्वी तिन्ही अवस्थेत प्रतीती होते. ती अशी मी अज्ञानी आहे ब्रह्म जाणत नाही अशी जागृतीमध्ये मायेची प्रतीती होते. कोण आहे मी मुळामध्ये कोण आहे. मग मी ब्रह्म आहे असं म्हणतो का मी शरीर आहे असं म्हणतो काय का नाही. हेच कोणाची प्रतीती. कारण मायेने आवरण घातलं. काय घातलं अज्ञानाचं काम आहे आवरण घाललं आहे. अंधाराचं काम आहे आवरण घाललं आहे. इथं लाईट गेली म्हणजे दिसतं का आपल्याला काही. मग आवरण कोणी घातलं. तसं माया आपल्या स्वरूपावर काय घाललं आणि मनुष्य आवरण घातल्यामुळे शरीरालाच मी म्हणतो काय म्हणतो. हेच मायेची काय आहे प्रतीती. एकदा मनुष्य आपला एक जावई भाऊ होता सासूबाईकडे गेला. काय सगळं काय झालं वद्य पक्षाचे दिवस अंधार त्याच्यात ढग आले बरं का. मग जावई भाऊ त्याला देवधर्म करण्याकरता लग्न करता जायचं होतं. स्वतंत्र खोल्या होत्या. मग देवधर्म करून आला पण अंधारामुळे त्याला आपली खोली काय झाली नाही. अंधारामुळे काय झाले सापडणार नाही भलत्याच खोलीत गेलं. कुठे गेलं आणि ते कोणाची खोली होती सासूबाईची. आणि मध्यरात्री कोणाच्या खोलीत गेला माता आली पंचायती. म्हटलं जावई भाऊ माझ्याकडे कशाला आले खोली चुकली असं म्हणता कुठं येते. माझी खोली काय झाली असं म्हणता कुठे. म्हटलं मी जरा रागवलं होतं तुमच्यावरती म्हणून तुम्हाला सांत्वन करण्याकरता. अंधार काय करतो आपल्या स्वरूपाचं ज्ञान होऊ देत. त्याला कोणाची प्रतीती म्हणायची. स्वप्नामध्ये जे अनंत पदार्थ प्रतीत होतात
ते मायाकार्य आहेत, म्हणजे माया त्यास उपादान कारण आहे, म्हणून त्याची प्रतीती तीच मायेची प्रतीती. आणि जागे झाल्यावर असे स्मरण होते की मी सुखाने निजलो होतो. पूर्ण विराम असला म्हणजे काय करायचं, थांबायचं. तेव्हा आता स्वप्नात ज्याची प्रतीती आहे हे कोणाची प्रतीती आहे? स्वप्नामध्ये दिसतं ना सगळं. जोपर्यंत स्वप्नामध्ये आहे तोपर्यंत स्वप्न सत्य असं समजलं का? स्वप्न काय समजतं? मग मिथ्या केव्हा समजतो? पण स्वप्नात असतो ना. मग स्वप्नामध्ये जे पदार्थाची प्रतीती आहे ते कोणाची प्रतीती आहे? मग हेच माया आहे. असून दाखवते का नसून दाखवते? मग ते त्याला अध्यास असं म्हणायचं. काय म्हणायचं? अध्यास का म्हणायचं? जागा झाला म्हणजे स्वप्नातले पदार्थ कुठे गेले? स्वप्नातले पदार्थ कुठे गेले? मिथ्या ठरले, बाधित झाले. काय झाले? हेच आपल्या सुषुप्तीमध्ये जागा झालेला माणूस म्हणतो मी काही जाणार. त्याला काही प्रत्येक अवस्था वेगळ्या वेगळ्या काही. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुरीय अवस्था, उन्मनी अवस्था, समाधी. आपल्याला एकच माहिती, दोनच माहिती आहे, जागृती आणि स्वप्न. स्वप्नातून नाही तर झोपेत. 3 अवस्थे. 3 अवस्थेमध्ये भ्रमण करणारं जे चैतन्य असते त्याला क्षर पुरुष म्हणायचं. कोणता पुरुष म्हणायचा? काय काय. आणि त्याचं 15व्या अध्यायामध्ये द्वाभिमा पुरुषो लोके शरद सर्वाणी भूतानि. आपण 3ही अवस्थेत फिरत राहतो, जागृती, स्वप्न. आता इथे कल्पना करा, एखादा विद्यार्थी असला, वेदांताचा पाठ चालू असला, मग त्याला इथे झोप लागते. कोणती अवस्था आहे? आतापर्यंत ऐकत होता ही कोणती? झोप लागली आहे, सुषुप्ती. आणि स्वप्नामध्ये त्याला बाई दिसली, आली आली म्हणतो. कोणती अवस्था? स्वप्न अवस्था. आणि आज सगळ्याचा लय झाला. कोणती? अरे सगळ्याचा काय झाला? लय झाला ना. कोणती अवस्था आहे? सुषुप्ती. सुषुप्तीमध्ये कुठं भूक लागते का? ताण लागते का? आणि जागा झाला म्हणजे वाडा वाडा. आता काय वाडा? आणि झोप लागली म्हणजे सगळे व्यवहार बंद. आणि जागे झाल्यावर असे स्मरण होते की मी सुखाने निजलो होतो, काही जाणत नव्हतो. ते स्मरण अज्ञात वस्तूचे होत नाही, म्हणून सुषुप्तीतही अज्ञानाचे भान आहे. तुम्हाला संस्कार असल्याशिवाय मनुष्य म्हणू शकत नाही. ज्या अर्थी तो म्हणतो मी काही जाणत सुखाने झोपलो होतो, उगीच म्हणतो का त्याचे संस्कार आहे. अगोदर त्याचे संस्कार आहे ना. आणि मग त्या संस्काराने म्हणतो मी काही जाणत सुखाने झोपलेलो होतो. हेच मायेची काय आहे? ते अज्ञान व माया एकच आहे, त्यात भेद नाही. या रीतीने 3ही अवस्थेत मायेची प्रतीती होते, म्हणून माया असताहून विलक्षण आहे. सताहून विलक्षण असणाऱ्या मायेचे कार्यही सताहून विलक्षण म्हणजे मिथ्या आहे. जसं कारण असते तसंच काय असते? कारणावर कार्य अवलंबून असते. कशावर? कारणावर कार्य काय असते? आहे का नाही? मग लिंबू कसं आहे? आंबट. मग ते कोणत्याही पदार्थात जर आपण टाकलं तर ते काय गोड लागते का? ते कारण मुळातच कोण ते लिंबू कसं आहे? आणि त्याचं कार्य कसं लागेल? नाही का? कोणतंही घ्या.
शब्दस्पर्श रूपरसाने त्याचे विषय असतात वेगळे. तेव्हा आंबट वगैरे गोड लागणं कोणाचा विषय आहे? रसन इंद्रिय. हे पहा, हाताला संबंध झाला, मीठ आणि साखर डोळ्याला पांढरीच दिसते, पण स्पर्श झाला तर अरे मिठाला आणि साखरेचा स्पर्श झाला तर त्वगेंद्रिय. अरे जिभेचा स्पर्श झाला तर कोणाचा स्पर्श? गोड आणि खारट का हाताला लागते का? त्वगेंद्रियाचा स्पर्श. मग कोणाचा? नाकाचा का जिभेचा? कधी कधी चहा पीत असताना नाकाचा स्पर्श होतो. नाकाला कुठं कळते गोड? जाऊ द्या, दृष्टांत आपला संपला. कसं करता चाललं होतं? जसं कारण असेल त्या कारणाचे गुण कोणात येतात? कार्य. कारणातच नाही. एखादा माणूस म्हणतो का रे बाबा हा बाटलीत पाणी आणलं नाही का? तो म्हणला विहिरीतच नाही तर मग याच्यात कुठे? अगोदर कुठं असलं पाहिजे आणि मग कोणात गेलं? अगोदरचे धर्म कुठं पाहिजे? कारणात. नंतर कुठे येत असते. त्याप्रमाणे माया कशी आहे? मिथ्या आहे. मग त्याचं कार्य कसं आहे? कारण कारणाचे धर्म कोणात आले? माया मिथ्या म्हणजे जगत आहे. बडे त्यासच अनिर्वचनीय म्हणतात. म्हणून माया व तिचे कार्य, वेद, सद्गुरू इत्यादी सर्व पदार्थापासून द्वैताची सिद्धी होत नाही व श्रुती प्रतिपादित ब्रह्माच्या अद्वितीयत्वास बाध येत नाही. कारण जसे चैतन्य सद्रूप आहे तसे माया व तिचे कार्य सद्रूप होईल तर अद्वैताची हानी होईल. म्हणून माया कशी आहे? तिला जगत कार्याकरता मानलेली आहे, म्हणून ते काही खरी नाही. म्हणून माया व तिचं कार्य सत्य नसून काय आहे? म्हणून अद्वैत सिद्ध होतं. काय होतं? माया आणि तिचं कार्य सत मानलं तर अद्वैताची काय होणार नाही? सिद्धी होणार नाही. अद्वैताची सिद्धी होण्याकरता जेवढं म्हणून माया कार्य आहे ते कार्य सत्य नसून काय आहे? मिथ्या आहे. पुढे कारण जसे चैतन्य सद्रूप आहे तसे माया व तिचे कार्य सद्रूप होईल तर अद्वैताची हानी होईल. पण माया व तिचे कार्य मिथ्या आहे म्हणून द्वैत सिद्ध होत नाही व ब्रह्माच्या अद्वितीयत्वाची हानी होत नाही. माया आणि तिचं कार्य मिथ्या आहे म्हणून द्वैताची काय द्वैताची काय होत नाही. म्हणजे काय कोणाची सिद्धी येते? म्हणजे माया व तिचं कार्य सत्य न मानताना काय मानलं पाहिजे? म्हणजे अद्वैताची काय होते? पुढे जसे स्वप्नातील पदार्थ मिथ्या असतात परंतु त्यापासून द्वैत सिद्ध होत नाही. स्वप्नामध्ये आपण साधा पाहतो का? कितीतरी पाहतो त्याच्यात नाही का? आणि जागा झाला की पुन्हा द्वैताची सिद्धी झाली की अद्वैत. कारण त्याचा बाध झाला सर्व. स्वप्नातल्या पदार्थाचा जागृतीमध्ये काय होतो? असंच मायाचा ब्रह्मज्ञान झालं की मायाचा काय होतो? म्हणजेच माया कार्याचा सुद्धा काय होतं? मग काही शिल्लक राहत नाही का? ब्रह्म तर अद्वैत आत्मा असं काय म्हणायचं? पुढे परिच्छेद क्रमांक 15. माया स्वाश्रया स्वविषया असून तद्विरुद्ध वाचस्पतींचे मताचे खंडन. हे पाहता थोडा अधिक चर्चा करायची आहे. त्याच्यात दर्शन करायचा काय घेतलेला आहे? विचार घेतलेला आहे. पण आज एकादशी आहे ना, कीर्तन असेल. 5 ते 7 आहे का? 6 ते 8. मग बरोबर आहे. आता 6 वाजत 10 मिनटं जायला पाहिजे ना. म्हणून आता इथेच थांबा. उद्या विजय करू.